काय टाकलं चिवताई? इलायची पावडर. नंतर आता आपण मी बोल टाकायचं आहे. थोडं किशमिश म्हणजे काजू बदाम आहे ते टाकणार आहे. थोडंसं 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 वरून टाकायचं. थोडंसं ब्राऊन होईल त्याला होऊ द्यायचं. ती पहिल्यांदा बनवत आहे म्हणून मी तिला सांगत आहे. फिरवू दे थोडंसं. थोडंसं ब्राऊन होऊ द्यायचे काजू बदाम. त्या सुगंध सुटला आहे काजू बदामचा आणि विल्याची पावडरचा. थोडा फ्लेम येत आहे, सुगंध येत आहे. थोडं ब्राऊन झालं की आपण याच्यामध्ये तांदूळाचं मिक्सर टाकूया. गॅस केला. चांगलं मिश्रण करायचं आहे. आता पहिल्यांदा करत आहे, थोडी गडबड होती. गोटी नाही होऊ द्यायची त्याचे, फिरवं चांगली. थोडंसं दूध टाकायचं. कर गोल फिरव. थोडंसं दुधामध्ये तांदूळचं गोल आहे ना ते शिजू द्यायचं तांदळाचं. शिवताई ठीक आहे. येतं येतं. तर थोडंसं साखर टाकायची. टाक. आम्हाला जास्त गोड नाही आवडत, मिडियमच करायची आहे. टाक. थोडंसं पाणी टाक, घट्ट नाही घातलं. व्हेरी गुड. आता त्याला थोडीशी उकळू द्यायची. मी आधीच टाकते साखर, कारण कोणी कोणी उकळी आल्यावर टाकतात. मी आधीच टाकते. इकडे खीर होत आहे. आता इकडे बनवू आपण पनीरची भाजी. ते पण माझी मुलगीच बनवणार आहे. ते म्हणे मम्मी तू फक्त सगळं साहित्य तयार कर, मी बनवते. म्हणून तिला म्हटलं बनव. तेल टाकणार आहे. आज गुरुपौर्णिमा असल्यामुळे थोडं स्पेशल आहे. म्हणजे स्पेशल काय नेहमीसारखंच, पण मला तर स्पेशलच आहे कारण माझी मुलगी बनवत आहे. माझ्यासाठी तर स्पेशल आहेच. टाक जिरं. थोडासा कढीपत्ता टाकलेला आहे. टाकते, थोडं स्मेल येते. आता मसाला सोडायचा. मसाल्यामध्ये पालक, टमाटर आणि कांदे 2 सगळं मिश्रण करून पहिलंच काढून घेतला मी. तर तिला काही एवढं जमीन नाही पहिल्यांदा, आपण थोडी मदत करू. एक माझी एक खादुडी मुलगी आहे जे बस खातच राहते. इकडे उबाला आलेला आहे खिरीला. वरकर अशी मस्त स्मेल येत आहे. जास्त घट्ट तिच्या पप्पाला आवडत नाही खीर. तेल मसाला तेल सोडत नाही, पण चांगला भू द्यायचा तो. चांगलं मसाला तेल सोडलं मग त्याच्यामध्ये आपण तिखट मीठ टाकू. हळद तिखट मसाला थोडासा टाकू. घे अजून घे तिखट त्याच्यामध्ये. चम्मच भरून घ्यायचा फुल.
फर्स्ट टाइम आहे, थोडीशी भीती वाटते. लेकीच्या हातचं कसंही बनलं तर गोडच लागते. तशी माझी गोड लेक आहे. मला तर माझं लग्न झाल्यावर केलं मी, असं नाही की आलं नाही, मला काही येत नव्हतं. पण माझं लग्न झाल्यावरच मी सगळं केलं, भाज्या वगैरे पण आल्या. तसे माझ्या मुलीला तर आधीच येतात सगळं. आता टाकायचं आपलं मीठ. चवीनुसार. मिठाबिना चव नाही आहे कशाच गोष्टीला. आहे खारट पण चव सगळ्याच गोष्टीला देते असं मीठ आपलं. सुगरण बापाची मुलगी. आता पप्पाच एवढी छान भाजी करतात तर मुलगी तर करणारच आहे. पप्पाला मसाला मीच काढून देते असं नाही, आणि मुलीला मसाला मीच काढून दिला. पनीर टाकायचे. हिची काय घाई पनीर खायची. एक ठेव हिच्यासाठी. दोन. ठेव. पिल्लू माझं नाही, मला नाही आवडत, तूच खाय. सुगंध चांगला येत आहे. पहिली टाकायची मोहरी. कढी करत आहे आता. आम्हाला कढी बिना तर आमचं हेच आहे, आम्हाला सगळ्याला कढी खूप आवडते. माझी तोपर्यंत तर भाजी कडत आहे. आता कढीपत्ता टाक. माझी ताई खूप छान करते, तिला ताई. पण ते कॉलनीमध्ये असल्यामुळे करतात आणि खातात, मला देतच नाही म्हणून. जिरं टाक. हिरो चांगलं बोल. माझ्या ताईच्या हातासारखी कढीसारखी चवच नाही आहे, पण आता आम्ही बनवत आहे. भाजी बी आता झालीच आहे. फिरव चांगलं. आता वास सुटला चांगला कढीपत्त्याचा, हिरव्या मिरचीचा. तर ह्याच्यामध्ये हे टाकून थोडं फिरून घे. भूल केलेलं आहे, ताक वगैरे टाकलेलं आहे त्याच्यात, बेसन थोडं. फिरव चांगलं गोल. आमची भाजी झालेली आहे, खीर झाली, कढी झाली, भाती झालेला आहे. आता चपात्या राहिल्या आहे, तर चपात्या मी करते, टेन्शन नको घेऊ. ठीक आहे, बाय. या पुन्हा एकदा तुम्हाला गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा.